नमस्कार सगळ्यांना. आज आम्ही जुलै महिन्यामध्ये इथे अहमदाबाद असरवा या ठिकाणी आलो आहोत. दादा हरीनी वाव ह्याचाच अर्थ वाव म्हणजे स्टेपवेल म्हणजेच विहीर. हजरतबाई हरीर सुलतानी वाव, असरवा, अहमदाबाद, गुजरात. कालुपूरपासून अगदी जवळ, सिटीपासून खूप जवळ असणारी हे ऐतिहासिक ठिकाण आहे. इथे प्रवेश मिळवण्याकरता तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा फीस द्यावी नाही लागत. एंट्री फ्री आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता, आम्ही इथे वेळ काढून मुद्दामून हे ठिकाण बघायला आलो आहोत. इथे येण्याची वेळ आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5, कारण 5 नंतर इथे अंधार असतो. इथे कुठल्याही प्रकारचे दिवे किंवा लाईट्स नसल्यामुळे इथे 5 नंतर कोणालाही थांबण्यात परवानगी नाही आहे. तर आपण थोडीशी माहिती याच्याबद्दल जी मी जाणून घेतली इथे गेल्यानंतर, ती मी तुमच्यासोबत थोडीशी शेअर करत आहे. आय होप तुम्हाला आवडेल. जगातील काही आश्चर्य पाहिले सातामध्ये स्थान मिळू शकत नाहीत, परंतु तरीही ते आपल्या आयुष्यात एकदा तरी भेट देण्यासारखे आहेत. त्यांच्याशी जोडलेले समृद्ध इतिहास असू शकतो. आसरवा गावच्या शांत शेजारी ही पायरी विहीर शहराच्या लपलेल्या रत्नासारखी आहे. तुम्ही याचं नक्षीकामही बघू शकता. हे संपूर्ण बांधकाम सँडस्टोनमधून केलेलं आहे आणि ही सँडस्टोन त्या दशकात म्हणजे 14व्या शतकातलं हे बांधकाम आहे. अगदी बारीक नक्षीकाम, तुम्ही जसं आपण मेहंदी वगैरे काढतो किंवा डिझाईन्स करतो ते सँडस्टोनवर करणं खूप डिफिकल्ट असतं, पण ते इतकं सुंदर बांधकाम आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला तुटलेलं किंवा असं काहीही फारच क्वचित असेल. अगदी भूकंप झाला असेल किंवा असं काहीतरी झालं असेल तर तुम्हाला ते थोडंसं दिसेल. इथे मला आल्यानंतर खूप गंभीर आणि शांत असं वातावरण असल्यामुळे खूप शांत वाटलं. तुम्ही जातेवेळी तुमच्या फ्रेंड्सबरोबर किंवा फॅमिलीबरोबर नक्की इथे भेट द्या. तर आपण थोडंसं अजून माहिती घेऊया. वाव म्हणजे एक पायरी विहीर आणि गुजरात बडोद्यातील विहिरीपासून ते पाठणमध्ये राणी की वाव हे खूप फेमस आहे. आपल्या 100 रुपयाच्या नोटवरती तुम्ही त्याचं चित्र पाहू शकता. बरं, विहिरींसाठी प्रसिद्ध आहेत. राज्यातील जवळपास 120 विहिरी आहेत. ह्या पायऱ्यांच्या विहिरींचा वापर त्यांच्या सभोवताली पायऱ्यांसह पाणी सहज उपलब्ध होण्यासाठी साठवण्यासाठी केलं जात असे. या विहिरी बांधण्यामागे गुजरातचे हवामान हे होते. येथील हवामान नेहमीच अर्धरखरखीत आणि काही वेळा तुटपुंजा पाऊस असतो. पाणी साठवण्यासाठी आधुनिक साधने विकसित होण्याआधी या पायऱ्या विहीर शहरातील लोकांसाठी पाणी साठवण्याचा सर्वात कार्यक्षम मार्ग होता. ह्या पायऱ्यांच्या विहिरींवर प्रवासातून विश्रांती घेणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या विश्रांतीची जागा म्हणूनही उपयोग केला होता. इथेच त्यांनी पाण्याचा पुरवठा पुन्हा भरला आणि पायऱ्यांवर विसावले. या विहिरी केवळ पायऱ्या आणि पाण्याने भरलेल्या टाक्या नव्हेत, ते खरं तर कलाकृती आहे. उत्कृष्ट कारिगिरीची प्रदर्शन करतात आणि शहराच्या वारसाचे चित्रण करतात. हे बांधले गेले तेव्हा शहरात प्रचलित असलेले संस्कृतीचे ते खरोखरच प्रतीक आहेत. या सर्व विहिरीत आत्ता कोरड्या पडल्या आहेत. काही त्याच्यामध्ये पाणी असेल. आधुनिक साधनांचा वापर करून पाणी साठवले आहे, पण ती आता ऐतिहासिक स्थळे झालेली आहेत. त्यांना इतिहास, वास्तुसौंदर्याची प्रशंसा करण्यात रस असणारे लोक भेट देतात. दीर्घकाळापासून भारतीय इतिहासाचा भाग राहिला आहे. अहमदाबाद अशा 2 वाव आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे दादा हरीनी वाव. सुलतान महमूद बेगडा याच्या काळात बांधलेली ही 500 वर्ष जुनी वाव आहे. ही वाव नेमकी कोणत्या वर्षी बांधली याबाबत थोडं संभ्रम आहे, कारण यातील भिंतीवरील पर्शियन शिलालेखित सन 1485 मध्ये बांधण्यात आले नमूद केले आहेत, तर काही दुसऱ्या भिंतींवर
शिलालेखात त्यांच्या बांधकामाचे वर्ष 1499 असं आहे. ही वाव बाई हरीर सुलतानी यांनी बांधली होती, जी रॉयल हेरमची अधीक्षक होती आणि महमूद बेगडची गृहस्थ महिला होती. दादा हरीनी वावच्या मागे सुलतानी मशिदी तिची कबर आहे. आम्ही ह्या कबर तिथेही जाऊन आलो. त्यावेळी या वावच्या बांधकामाचा खर्च जवळपास 3,29,00,000 महमुदी म्हणजेच त्या काळचे पैशांचं स्वरूप होतं ते, इतका आला होता. आजच्या काळात ही रक्कम 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त असावी. दादा हरिणी वाव मध्ये 7 मजली आहेत. ती प्रत्येक तितक्याच सौंदर्याने तेजस्वी आहे आणि स्तंभ आणि खांबांची चिन्हांकित केलेली स्टेपवेल दिवसा जेव्हा तुम्ही काम पाहू शकता तेव्हा भव्य दिसते. या वावची शैली मुस्लिम आणि हिंदू अशा दोन्ही शैलींची मिलाफ आहे. तुम्हाला भिंतींवर अरबी आणि संस्कृत धर्मग्रंथ देखील सापडतील. तसेच फुलांच्या आकृती, बंध आणि पारंपरिक कोरीव काम देखील आहेत. रेलिंगवर उभे राहून खाली असलेल्या वावकडे पाहताना बहुतेक लोक त्यांचे छायाचित्र क्लिक करून त्याचा आनंद घेतात. मलाही तो आनंद घेता आला आणि मलाही त्यात खूप बरं वाटलं. त्याचबरोबर एक आश्चर्यकारक दृश्य आहे. वावच्या मध्यभागी सूर्यप्रकाश फिल्टर होत असताना सर्व पायऱ्यांवर उतरून वर पाहणे हे तितकेच रोमांचकारी आहे. प्रत्येक मजल्यावर रेलिंगच्या खाली बाहेर पडण्याच्या भागावर तोरण किंवा दगड लटकण्यासारखे दिसतात. म्हणजे अगदी तोरण लावल्यासारखं इतकं सुंदर आकृती दिसते. सर्व मजल्यांवर आणि लँडिंग स्तरांवर छतावर हवा तो प्रकाश छिद्रे आहेत. विविध ठिकाणी असलेल्या या उघड्यांमुळे तुम्हाला कोणत्याही क्षणी क्लॉस्ट्रोफोबिक वाटणार नाही. तर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ आणि हे ठिकाण, तर तुम्ही नक्की इथे भेट द्या आणि बघून घ्या. आपल्या भारतातील गुजरात, अहमदाबाद, आसरवा ह्या ठिकाणी असलेलं हे ठिकाण खूप शांत आणि सुंदर ठिकाण आहे. आणि इतिहासामध्ये तुम्हाला जर का रुची असेल तर तुम्ही नक्की भेट द्या. धन्यवाद.